थांब. हा संदेश घाईघाईने ऐकू नकोस. मन शांत कर, डोळे मीट आणि माझं बोलणं मनापासून ऐक. बाळा, कितीही थकला असशील, कितीही संकटांमध्ये अडकला असशील आणि कितीही वेळा मनात तू रडला असशील, तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव की तू एकटा नाहीस. तुला कधी वाटतं ना की माझं दुःख कोणालाच समजत नाही, माझ्या मनात काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मी सगळ्यांसाठी उभा राहतो, पण माझ्यासाठीच उभं राहणारं कोणीच नाही. तेव्हा बाळा, माझ्याकडे बघ. मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार आहे. तू कुणापासून लपून रडला तरीसुद्धा मला माहीत असतं. तू हसत असताना मनातून किती तुटला होतास हेही मला माहीत आहे. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतोय की मला दूर लोटू नकोस. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. बाळा, तुला वाटतंय की तुझं आयुष्य थांबलंय, पण कधीकधी थांबणं म्हणजे शेवट नसतो. कधीकधी मी तुला थांबवतो, कारण पुढे तुझ्यासाठी चुकीचा रस्ता असतो. तुला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तू दुःखी होतोस. एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणून तू स्वतःला दोष देतोस. एखादं काम बिघडलं म्हणून तुला वाटतं की तुझं नशीबच खराब आहे. पण बाळा, प्रत्येक बंद झालेलं दार तुझ्यासाठी नुकसानच नसतं. काही दारं मी स्वतः बंद करतो, कारण त्यामागे तुझ्यासाठी दुःख लपलेलं असतं. तू म्हणतोस, स्वामी, माझ्याच वाट्याला एवढ्या अडचणी का? आणि मी तुला प्रेमानं सांगतोय बाळा, कारण तुझी वाट साधी नाही. तुझ्या हातून अजून खूप काही घडायचं आहे. आज तुला जे दुःख वाटतंय, उद्या त्याच दुःखाकडे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्यावेळी स्वामींनी मला वाचवलं होतं आणि स्वामींनी जे केलं ते योग्यच केलं. बाळा, तुला आज एक मोठी भेट मिळणार आहे असं समजून घे. ती भेट नेहमी सोन्याची, पैशांची किंवा वस्तूंची असेलच असं नाही. कधी ती भेट मनशांतीची असते, कधी ती भेट चांगल्या माणसांच्या स्वरूपात येते, तर कधी ती नवीन संधीच्या रूपात सुद्धा येते. कधी एखादं संकट टळणं हीच मोठी तुझी भेट असते, आणि कधी कधी तुझ्या आयुष्यात पुन्हा आशा निर्माण होणं हीच सर्वात मोठी भेट असते. म्हणून बाळा, आज जे काही घडतंय त्यावरून उद्याचा निर्णय घेऊ नकोस. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असं नाही. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत म्हणून उद्या तुझ्या चेहऱ्यावर हसू येणारच नाही असं नाही. वेळ बदलतो बाळा, आणि परिस्थितीही बदलते. फक्त तू माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. तू माझ्याकडे येताना मोठमोठ्या गोष्टी मागू नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, आणि जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून मला दूर ठेवा. बाळा, ही प्रार्थना मनापासून केलीस ना, तर मनावरचं ओझं हलकं होईल. कारण तुला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे मिळणं आवश्यकच नाही. तुला जे मिळणार आहे ते तुझ्यासाठी योग्य असणं आवश्यक आहे. तू एखाद्या व्यक्तीसाठी खूप रडतोयस. थांब बाळा, ज्याला तुझी किंमतच कळत नाही त्याच्यासाठी स्वतःला कमी समजू नकोस.
तू एखाद्या पैशाच्या अडचणीत आहेस तर घाबरू नकोस. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. एक मार्ग बंद झाला तर दुसरा शोध. हातावर हात ठेवून बसू नकोस. मी तुझ्या प्रयत्नांना बळ देईन, पण तुझ्या जागी प्रयत्न मी करणार नाही. तू एक पाऊल पुढे टाक. बाकीचा रस्ता तुला आपोआप दिसत जाईल. तू आजारीपणामुळे, चिंतेमुळे किंवा घराच्या परिस्थितीमुळे त्रासलेला असशील तर मनात नकारात्मक विचार वाढू देऊ नकोस. गरज असेल तेव्हा योग्य माणसांची मदत घे, डॉक्टरांचा सल्ला घे आणि कुटुंबाशी बोल. बाळा, माझ्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे प्रयत्न सोडणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही धैर्य ठेवणं. आणि ऐक, तुझ्या आयुष्यात काही लोक तुला खाली खेचतील, काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदाही घेतील, काही लोक तुझ्यावर हसतील, पण त्यांच्या शब्दांमुळे स्वतःची किंमत कमी करू नकोस. तू कोण आहेस हे लोक ठरवत नाहीत. तुझी किंमत तुला स्वतःला ओळखायची आहे. बाळा, प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवू नकोस. तुझं मनही महत्त्वाचं आहे. तुझी शांतताही महत्त्वाची आहे. तुझं आयुष्यही महत्त्वाचं आहे. जिथे तुझा सन्मान नाही तिथे स्वतःला जबरदस्तीने टिकवून ठेवू नकोस. आणि हो, तुझ्या भूतकाळाला रोज शिक्षा देऊ नकोस. ज्या चुका झाल्या त्या तुला शिकवण्यासाठी होत्या. तू चुकीचा निर्णय घेतलास म्हणून तू वाईट माणूस होत नाहीस. चूक झाली तर शिक, पडला तर उठ आणि पुन्हा चालायला सुरुवात कर. मी तुझ्यावर रागावलेलो नाही बाळा. तू माझ्यापासून दूर गेलास म्हणूनही मी तुला सोडलेलं नाही. तू मला विसरलास तरी माझं प्रेम कमी झालेलं नाही. तू माझ्याकडे पुन्हा येशील तेव्हा मी तुला प्रश्न विचारणार नाही, इतके दिवस कुठे होतास. मी फक्त एवढेच म्हणेन, चल बाळा, आता पुन्हा सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात आज एखादी मोठी चिंता असेल तर ती मनात ठेवून झोपू नकोस. माझ्या चरणी अर्पण कर. मनात म्हण, स्वामी, मला मार्ग दाखवा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या मनाला शांतता द्या आणि संकटात धैर्य द्या. मग शांत हो. प्रत्येक उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही उत्तरांसाठी वेळ द्यावा लागतो. बी पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही बाळा. त्याला माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ हा द्यावाच लागतो. आणि तसंच तुझ्या आयुष्यालाही वेळ लागतो. आज तू जे प्रयत्न करतोयस त्याचा परिणाम कदाचित तुला लगेच दिसणार नाही, पण थांबू नकोस. तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्यावर विश्वास ठेव. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन सुरुवात समज. जुन्या दुःखाला थोडं बाजूला ठेव. ज्याने तुला दुखावलं त्यांच्याबद्दल मनात कायम राग ठेवू नकोस. क्षमा कर, पण पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन स्वतःला दुखवून घेऊ नकोस. मन मोठं ठेव, पण स्वतःची किंमत ही ओळख. बाळा, कदाचित आज तुला वाटत असेल की तुझ्या हातात काहीच उरलेलं नाही, पण तुझ्याकडे अजूनही एक गोष्ट आहे. ती म्हणजे तुझी आशा. ती जिवंत ठेव. कारण ज्या दिवशी माणूस आशा सोडतो त्या दिवशी संकटांपेक्षा मन जास्त कमजोर होतं. आणि म्हणून
आज माझं एक वचन लक्षात ठेव. बाळा, घाबरू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार कायमचा नसतो. रात्र कितीही मोठी असली तरी पहाट येतेच. तुझ्यासाठी मोठी भेट कोणत्या रूपात येईल हे तुला आज कदाचित कळणार नाही, पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुला जाणवेल ही गोष्ट माझ्या आयुष्यात यावी म्हणूनच कदाचित आधीच्या काही गोष्टी माझ्यापासून दूर गेल्या. म्हणून आजपासून एक गोष्ट कर, तक्रार कमी कर, प्रयत्न वाढव, नकारात्मक विचार कमी कर आणि विश्वास वाढव. तुझ्या घरात सुख असो, तुझ्या मनात शांतता असो, तुझ्या हाताला काम असो, तुझ्या कुटुंबावर प्रेम असो आणि संकटाच्या वेळी तुझं मन मजबूत राहो, हीच माझी तुझ्यासाठी प्रार्थना. आता डोळे पुस बाळा. तू खूप रडलास, आता थोडं हस, कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. तुझी कहाणी इथे संपलेली नाही. खरं तर तुझ्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय आत्ता सुरू होणार आहे. फक्त मला दूर लोटू नकोस. मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ आणि मग स्वतःवरही विश्वास ठेव, कारण श्रद्धा माझ्यावर ठेव, पण चालायचं काम तुलाच करायचं आहे बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.